नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला भंडारा या जिल्ह्याचा पोलीस चालक या पदाचा पेपर अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या बाकी आहेत व ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाकी आहेत त्यांना या व्हिडिओमधील प्रश्न कशा प्रकारचे आहेत यावरून त्यांना त्यांच्या पेपरचे स्वरूप लक्षात येईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग पाहूया आजच्या व्हिडिओचे प्रश्न। आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, भंडारा या जिल्ह्यातील पोलीस चालक या पदाचा पेपर आहे हा। तर या पेपरमधील पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, RBIचे शक्तिकांत दास हे कितवे गव्हर्नर आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 25वे। RBIचे शक्तिकांत दास हे कितवे गव्हर्नर आहेत? तर 25वे गव्हर्नर आहेत। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर यापूर्वी भारतातील तसेच महाराष्ट्रातील उच्च पदस्थ व्यक्ती यावर एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे। तो व्हिडिओ एक वेळेस पाहून जा, कारण त्यावर बरेच प्रश्न हे येत आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, लोचन या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नयन। खूप सोपा असा प्रश्न आहे। लोचन या शब्दाला समानार्थी शब्द नयन असा आहे। 2-3 मराठी व्याकरणावरील शब्द प्रश्न देखील घेतलेले आहेत। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, देव नाही असे मानणाऱ्या व्यक्तीला काय शब्द आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नास्तिक। जे व्यक्ती देव नाही असे मानतात त्यांना नास्तिक या हा शब्द आहे किंवा नास्तिक असे म्हणतात। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, जिंकू किंवा मरू, भारताचा शत्रूला उद्ध्वस्त करू। प्रश्न चौथा असा आहे, जिंकू किंवा मरू, भारताच्या शत्रूला उद्ध्वस्त करू या वाक्यातील रस कोणता आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वीररस। जिंकू किंवा मरू, भारताच्या शत्रूला उद्ध्वस्त करू या वाक्यातील रस जो आहे तो वीररस आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, NHAI या संस्थेच्या नावाचे पूर्ण रूप काय आहे? प्रश्न असा आहे की NHIA या संस्थेच्या नावाचे पूर्ण रूप काय, म्हणजेच या संस्थेचे फुल फॉर्म काय, या संस्थेच्या नावाचा फुल फॉर्म काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, म्हणजेच NHAI म्हणजेच नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाअभावी येतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जीवनसत्व अ। जीवनसत्व अ या जीवनसत्वाच्या अभावी रातांधळेपणा हा आजार होतो। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लाला हृदयाल यांनी अमेरिकेमध्ये गदर हे वृत्तपत्र सुरू केलेले वृत्तपत्र आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, ट्रॅफिक सिग्नल या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर चालक या पदाचा पेपर असल्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न हे विचारले जात आहेत। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मधुर भंडारकर हे ट्रॅफिक सिग्नल या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केलेली आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, संत गाडगे बाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 23 फेब्रुवारी 1876 या दिवशी संत गाडगे बाबा यांचा जन्म झालेला आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 10,000 चौरस मीटर, म्हणजेच 1 हेक्टर किंवा 1 हेक्टर म्हणजे 10,000 चौरस मीटर होय। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, भारत व म्यानमार यांच्यातील सीमा किती लांबीची आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1643 किमी एवढी भारत व म्यानमार यांच्यातील सीमारेषेची लांबी आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, कुकची सामुद्रधुनी कोणत्या खंडात आहे? कुकची सामुद्रधुनी कोणत्या खंडात आहे? तर हा प्रश्न रिपीट होत आहे, बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारला आहे। आता सध्या जी परीक्षा पेपर चाललेले आहेत 2019च्या भरतीचे, त्या पेपरमध्ये हे प्रश्न वारंवार विचारले जात आहेत। त्यामध्ये हा प्रश्न बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे। तर
कुकची सामुद्रधुनी ही आफ्रिका या खंडामध्ये आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. नीती आयोगाचे विस्तारित रूप काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नीती आयोगाचे संपूर्ण नाव किंवा विस्तारित रूप आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. तर नीती आयोगाचे कालच्या पेपरमध्ये पुणे शहर या पेपरमध्ये नीती आयोगावर एक प्रश्न विचारला होता की नीती आयोगाचे नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर नीती आयोगाचे अध्यक्ष हे देशाचे पंतप्रधान हे असतात. त्यानुसार आता सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. जिभेच्या शेंड्यावर म्हणजेच पुढच्या भागावर कोणती चव ओळखता येते? तर या प्रश्नाचे उत्तर आय थिंक कडू आहे. जर वेगळे असेल तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. पण माझ्या माहितीस्तव तर या प्रश्नाचे उत्तर आहे कडू. जिभेच्या शेंड्यावर पुढच्या भागावर कडू ही चव ओळखता येते. यानंतरचा प्रश्न आहे जर याचे उत्तर वेगळे असेल खारट, गोड किंवा कन्फर्म असेल, मी या प्रश्नाबद्दल शोर नाही. जर कोणी शोर असेल किंवा खात्रीशीर उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा, कारण इतर देखील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 46%. युरिया या खतामध्ये नत्राचे प्रमाण हे 46% एवढे असते. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऋषभदेव हे जैन धर्माचे पहिले तीर्थकार होते. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे कोणाची शिकवण आहे? इथं बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण कोणाची आहे? तर गौतम बुद्ध यांची ही शिकवण आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शिवनेरी. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप लक्षात घ्या. कालच्या पेपरमध्ये शिवाजी महाराज यांच्यावर एक प्रश्न विचारला होता की शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? तर शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला होता तोरणा. आजच्या पेपरमध्ये शिवाजी महाराज यांच्यावर दुसरा प्रश्न आलेला आहे, तो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शिवनेरी. तर प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रश्न विचारले जात आहेत, तसेच नीती आयोग यावर प्रश्न विचारले जात आहेत. हे मुद्दे नीट लक्षात घ्या व त्या प्रकारे अभ्यास करा. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. इथं डबल झाले 20 आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिलेला आहे. कालच्या पेपरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली असा प्रश्न होता, जो महात्मा फुले यांच्यावर आधारित होता. तर आजच्या पेपरमध्ये गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला हा देखील प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर आधारित आहे. तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर देखील प्रश्न विचारले जात आहेत. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 14 ऑक्टोंबर 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे साप्ताहिक सुरू केलेले आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे यशवंतराव. हा पण प्रश्न रिपीट होत आहे. यापूर्वीच्या 2-3 जिल्ह्याच्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे की राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव काय? तर राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव आहे यशवंतराव. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर तुम्हाला काही प्रसिद्ध व्यक्ती तसेच महत्त्वाच्या व्यक्तींचे संपूर्ण नावे यावर एक व्हिडिओ पाहण्यास मिळेल. तो व्हिडिओ पाहून जा, कारण यानंतर जर एखाद्या प्रसिद्ध दुसऱ्या व्यक्तीविषयी जर विचारला प्रश्न तर तुम्हाला त्याचे उत्तर आले पाहिजे, त्यासाठी तो व्हिडिओ नक्की पहा. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न. महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषयासंदर्भात साक्ष दिली? हा देखील प्रश्न रिपीट झाला आहे.
2-3 जिल्ह्याच्या पेपरमध्ये हा प्रश्न यापूर्वी विचारले गेलेला आहे. जे आत्ता सध्या भरती प्रक्रिया म्हणजेच लेखी परीक्षा होत आहे त्या परीक्षेतील पेपरमध्ये हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. तर महात्मा फुले यांनी हंटर कमिशनसमोर शिक्षण या विषयासंदर्भात साक्ष दिलेली आहे. तर रिपीट होणारे प्रश्न पहा. महात्मा ज्योतिबा फुले यांनी हंटर कमिशनसमोर शिक्षण या विषयासंदर्भात साक्ष दिली. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव काय? तर यशवंतराव हे राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव आहे. हा रिपीट होणारा प्रश्न आहे. यानंतरचा रिपीट होणारा प्रश्न पाहूया आपण. हा देखील प्रश्न वारंवार विचारला जात आहे. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतर हा प्रश्न कुकची समुद्रध्वनी कोणत्या खंडात आहे? हा पण प्रश्न रिपीट होत आहे. तर आफ्रिका या खंडामध्ये ही आहे. यानंतरचा प्रश्न आहे जो रिपीट प्रश्न होत आहे ते प्रश्न आपण पाहत आहोत. तर आजच्या पेपरमध्ये जवळजवळ 3 ते 4 असे प्रश्न आहेत ते जे इथून मागे जे पेपर झालेले आहेत त्या पेपरमध्ये वारंवार विचारले जात आहेत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केले नसेल किंवा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.